नमस्कार. ॲस्पायरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026. नुकतीच ही समिट भारतात आयोजित करण्यात आलेली होती. आज या समिटबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि या समिटवर एक्झाममध्ये कसे क्वेश्चन येऊ शकतात ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि ते तुम्ही कशाप्रकारे टॅकल करायला हवेत ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. ही परिषद 16 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पाडलेली आहे. ग्लोबल साऊथ देशांमध्ये आयोजित केलेली ही पहिलीच मोठी जागतिक AI परिषद आहे. समिटची थीम आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, सर्वांचे कल्याण सर्वांचे सुख आणि वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण जग एक कुटुंब आहे यावर आधारित होती. AIचा दृष्टिकोन केवळ नफ्यासाठी न होता तो मानवी प्रगती आणि सर्वसमावेशक विकासासाठी झाला पाहिजे असा भारताचा आग्रह आहे. आपण या समिटमधील मुख्य कार्यक्रमाची रूपरेषा बघणार आहोत. 5 दिवसांहून अधिक कालावधीची समिट होती. 16 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान 4 ठिकाणी विविध सत्रे व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते, मुख्यतः भारत मंडपम येथे आणि इतर विविध सभागृहांमध्ये. कार्यक्रमाचे मुख्य घटक बघणार आहोत. पहिला आहे सेशन व पॅनल डिस्कशन. AI सुरक्षा, नैतिकता, शासकीय धोरणे, डेटा गोपनीयता, AIची सामाजिक भूमिका या सत्रांचे संचालन करण्यात आलेले होते. नंतर दुसरा AI एक्स्पो प्रदर्शनी. 30+ देशांचे 300+ प्रदर्शक, स्टार्टअप्स, संशोधन लॅब्स, तंत्रज्ञान प्रदर्शने आयोजित करण्यात आलेली होती. नंतर तिसरा आहे ग्लोबल पविलियन्स. विविध देश व कंपन्यांनी AI संदर्भातील प्रकल्पांचे प्रदर्शन लावलेले होते. चौथा आहे नॉलेज समिट. शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्याक व दिव्यांगांसाठी इथं दिव्यांग वर्ड यायला हवा, AIचा वापर हे विषय समाविष्ट करण्यात आलेले होते. म्हणजे यांना AIद्वारे कशी मदत होऊ शकेल, कशाद्वारे AIद्वारे त्यांना आणखी सक्षम कसं बनवता येईल त्यासाठी सुद्धा नॉलेज म्हणजे यात नॉलेज शेअर करण्यात आलेलं होतं. आणि पाचवा कल्चरल अँड थॉट लिडरशिप इव्हेंट. भारताच्या सांस्कृतिक आणि AI प्रवासावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी AIच्या विकासासाठी मानव केंद्रित दृष्टिकोन मांडताना मानव हे संक्षेप ॲक्रोनिम स्पष्ट केलेले आहे. हे 5 मुख्य आधारस्तंभ खालीलप्रमाणे आहे, ते आपण बघणार आहोत. मानव याचे संक्षेप म्हणजे याचे आपण फुल फॉर्म बघणार आहोत. ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते, आणि यावर सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. M फॉर आहे मोरल अँड एथिकल सिस्टम. नैतिक मूल्ये. AIचा विकास केवळ तांत्रिक प्रगतीसाठी न होता तो नैतिक मूल्यांवर आधारित असावा. दुसरा आहे अकाउंटेबल गव्हर्नन्स. A फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स म्हणजे जबाबदार प्रशासन. AIच्या वापराबाबत पारदर्शक नियम आणि देखरेख असावी, जेणेकरून त्याच्या चुकीचा वापर झाल्यास जबाबदारी निश्चित करता येईल. तिसरा N फॉर नॅशनल सोव्हरेनिटी. राष्ट्रीय सार्वभौमत्व. ज्याचा डेटा त्याचा अधिकार. डेटा सोव्हरेनिटी या तत्वावर भारताचा भर आहे. डेटावर त्या राष्ट्राचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. नंतर चौथा A फॉर ॲक्सेसिबल अँड इन्क्लुझिव्ह. सर्वसमावेशकता. AI ही केवळ मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी राहू नये, तर ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि पाचवा आहे V फॉर व्हॅलिड अँड लेजिटिमेट. वैधता. AI प्रणाली कायदेशीर चौकटीत आणि सत्याच्या कसोटीवर उतरणारी असावी. हे आपण मानव हे संक्षिप्त याचं ॲक्रोनिम बघितलेलं आहे. ते याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. मानवचं फुल फॉर्म काय आहे, किंवा म्हणजे सेंटेन्स दिलेले असतील तर चुकीचं वाक्य ओळखा, बरोबर वाक्य ओळखा, तर हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण AI समिटचे म्हणजे परिषदेचे मुख्य निष्कर्ष आणि उपलब्ध्या बघणार आहोत. गुंतवणूक. या परिषदेत पायाभूत सुविधांसाठी $250 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणुकीचे संकल्प करण्यात आले, तर डीप टेक क्षेत्रात $20 अब्ज गुंतवणुकीची खात्री मिळालेली आहे. या परिषदेत एक जागतिक रेकॉर्डसुद्धा करण्यात आलेले आहे. AIच्या जबाबदार वापरासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेत 24 तासात 2.5 लाखांहून अधिक लोकांनी प्रतिज्ञा म्हणजेच प्लेस घेण्यात आलेली आहे, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. भारताने AIला जागतिक सार्वजनिक वस्तू ग्लोबल कॉमन गुड म्हणून घोषित करण्याचा आग्रह धरलेला आहे. विशेषतः विकसनशील देशांना, ग्लोबल साऊथ या देशांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा हा भारताचा मुख्य उद्देश आहे. थोडी टायपिंग मिस्टेक झालेली असेल तर ते थोडं समजून घ्याल. नंतर पॅक सिलिका उपक्रम. चिप आणि क्लाउड तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक सिलिका इनिशिएटिव्हमध्ये अधिकृतपणे सामील झालेला आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. पॅक सिलिका उपक्रम काय आहे तर ते आपण समोर दिलेलं आहे. नंतर IT नियम 2026. सिंथेटिक कंटेंट AI जनरेटेड माहिती नियंत्रित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करून व्यासपीठांची प्लॅटफॉर्म जबाबदारी वाढवण्यात आलेली आहे. IT नियम 2026 याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट घडवून आलेली आहे, जेणेकरून आणखी कायद्यात सुधारणा व्हावी, हाच याचा मुख्य उद्देश होता. पंतप्रधानांनी डीप फेक्स आणि दिशाहीन AIमुळे होणाऱ्या सामाजिक धोक्यांबद्दल इशारा दिलेला आहे. वॉटरमार्किंग आणि कंटेंट ऑथेंटिसिटी लेबल्स यासारख्या तांत्रिक उपायांची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आणि टेक टॅलेंट पूल आहे. डिझाईन आणि डेव्हलप इन इंडिया
डिलिव्हर टू द वर्ल्ड हा नवा मंत्र भारताला AI हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल म्हणजे MPSC मेन्समध्ये किंवा UPSC मेन्समध्ये, तर तुम्ही अशा सेंटेन्सचा वापर करू शकता जेणेकरून तुमच्या आन्सर्सची म्हणजे आन्सर्स आणखी सुशोभित दिसेल आणि जे म्हणजे एक्झामिनर असतात त्यांना सुद्धा आन्सर वाचताना आनंद होईल आणि चांगलं वाटेल. नंतर AI समिटमध्ये 3 सूत्रे आणि 7 चक्रे दिलेली आहेत. म्हणजे ही परिषद भारतीय संस्कृतीतील संकल्पनांवर आधारित रचली गेली होती. यातील 3 सूत्रे म्हणजे 3 पिलर्स बघणार आहोत आपण. या 3 पिलर्समध्ये आहे पीपल, प्लॅनेट अँड प्रोग्रेस. पीपल, प्लॅनेट अँड प्रोग्रेस म्हणजेच लोक, ग्रह आणि प्रगती. आणि 7 चक्रे वर्किंग ग्रुप्स आहेत. आरोग्य, कृषी, सुरक्षित AI, विज्ञान, सर्वसमावेशकता, संसाधनांचे लोकशाहीकरण आणि आर्थिक विकास. ही 7 चक्रे आहेत. या समिटमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि UN प्रमुख अँटोनियो गुटेरस यांची उपस्थिती भारताचे राजनैतिक वजन दर्शवत आहे. म्हणजे आता भारताचं इंटरनॅशनल रिलेशन खूप सुधारत आहे. तर या समिटमुळे आणखी इंटरनॅशनल लेवलला भारताची प्रतिमा आणखी मोठी होईल आणि नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट भारतात होतील याची आपण आशा करूया. पण इथं बिल गेट्स यांनी शेवटच्या क्षणी घेतलेली माघार एप्स्टीन फाईल प्रकरणावरून झालेली चर्चा ही या समिटमधील एक वादाची बाजू ठरली. भारताने या परिषदेद्वारे स्वतःला केवळ तंत्रज्ञान वापरणारा देश म्हणून न पाहता तंत्रज्ञानाचे नियमन आणि दिशा ठरवणारा ग्लोबल रूल मेकर देश म्हणून जगासमोर सादर केलेले आहे. विशेषतः विकसित भारत 2047च्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 भारताने हे स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञान शक्तिशाली असले तरी त्याचे नियंत्रण मानवाच्या हातात असायला हवे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या तत्वावर आधारित AIचा विकास ही भारताची जागतिक ओळख बनत आहे. तर हे म्हणजे असे सेंटेन्ससुद्धा तुम्ही आन्सर रायटिंग करताना लिहू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचे आन्सर्ससुद्धा स्पष्ट होईल आणि म्हणजे एक्झामिनर चेक करताना त्यालासुद्धा लक्षात येईल की तुम्ही किती डीप स्टडी केला आहे आणि तुम्ही किती डीपली तो टॉपिक समजून घेतलेला आहे. या समिटमध्ये न्यू दिल्ली डिक्लेरेशन आलेलं आहे, नवी दिल्ली जाहीरनामा, ते सुद्धा आपण बघणार आहोत. समिटच्या शेवटच्या दिवशी 88 देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केलेली आहे. हा जाहीरनामा 7 स्तंभांवर आधारित आहे. 7 स्तंभांवर लक्ष केंद्रित करतो. पहिला AI संसाधनांचे लोकशाहीकरण, तंत्रज्ञानावर केवळ काही देशांची मक्तेदारी नसावी. दुसरा आहे आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याण, AIमुळे होणारी प्रगती समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावी. तिसरा आहे सुरक्षित आणि विश्वासार्ह AI, सायबर सुरक्षा आणि नैतिक मानकांचे पालन. चौथा आहे विज्ञानासाठी AI, वैज्ञानिक संशोधनात AIचा वापर वाढवणे. पाचवा आहे सामाजिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनात AIद्वारे सुधारणा घडवून आणणे. सहावा आहे मानवी भांडवल विकास, तरुणांचे कौशल्य वाढवणे आणि नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचे व्यवस्थापन करणे. सातवा आहे कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण प्रणाली, ऊर्जेची बचत करणारे आणि शाश्वत AI मॉडेल विकसित करणे. तर तुम्हाला यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, नवी दिल्ली जाहीरनामा काय आहे किंवा AI समिटमध्ये कुठला जाहीरनामा आलेला आहे, तर नवी दिल्ली जाहीरनामा. यावर डायरेक्ट क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. 88 स्वाक्षरीकर्ते देशात ज्यात अमेरिका, चीन, रशिया, युरोपियन युनियनचा समावेश आहे. 5 लाखांहून अधिक लोकांनी या समिटला भेट दिलेली आहे. यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. 2027 ही समिट जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे होणार आहे. नेक्स्ट समिट आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे होणार आहे. तर यावर सुद्धा खूप म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. नुकतीच समिट झालेली आहे आणि नेक्स्ट समिट कुठे होणार आहे, तर ती जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आता आपण या समिटवर क्वेश्चन कशाप्रकारे येऊ शकतो तो बघणार आहोत. हा टॉपिक आपला पेपर 2 आणि पेपर 3साठी महत्त्वाचा आहे. पेपर 2मध्ये सरकारी धोरणे आणि हस्तक्षेपमध्ये येतो, या सब्जेक्टमध्ये येतो. आणि पेपर 3मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, IT, सुरक्षितता आणि सायबर सुरक्षा हे टॉपिक कव्हर करतो. तर हे पहिले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. प्रीसाठी याची मदत प्रीसाठी होईल, कंबाईनसाठी होईल आणि सरळ सेवा यासाठी सुद्धा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या मानव फ्रेमवर्क संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. यात Nचा अर्थ आहे नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता असा आहे. हे फ्रेमवर्क पूर्णपणे तांत्रिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करते आणि नैतिक मूल्यांना दुय्यम स्थान देते. Aचा एक अर्थ अकाउंटेबल गव्हर्नन्स असा आहे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? फक्त 1 आणि 2, दुसरा ऑप्शन फक्त 3, तिसरा आहे ऑप्शन सी ऑप्शन फक्त 2 आणि 3 आणि D आहे वरील सर्व. तर करेक्ट आन्सर आहे फक्त 3, बी ऑप्शन. मानव म्हणजेच N म्हणजे नॅशनल सोव्हरेनिटी आहे. ठीक आहे. तर आपण यात म्हणजे दिलेलं आहे नॅशनल सोव्हरेनिटी, नॅशनल इंटिग्रेशन नाही आहे आणि नॅशनल इंटिग्रेशन नाही. तसेच हे फ्रेमवर्क तांत्रिक प्रगतीपेक्षा मानवीय आणि नैतिक मूल्यांना जास्त महत्त्व देते आणि याच्यावरच भारताचा भर आहे.
तर हे क्वेश्चन नाही, अशा प्रकारे या समिटवर क्वेश्चन येऊ शकतात, तर ते तुम्ही बघू शकता. दुसरा क्वेश्चन आहे, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मधील पॅक्स सिलिका उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर पॅक्स सिलिका हा उपक्रम भारताला सेमीकंडक्टर आणि डेटा स्टोरेजच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर याच्यावर सुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. चिप आणि क्लाउड तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबन मिळवणे, ऑप्शन सी. आणि आणखी एक तो क्वेश्चन येऊ शकतो की नेक्स्ट AI समिट कुठे आहे, तर ती जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आता आपण हे मेन्सचे क्वेश्चन बघणार आहोत. GS3 मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो तो बघणार आहोत. GS3 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे AI फायदे मिळवणे आणि त्यातील धोके कमी करणे यामध्ये समतोल राखण्यासाठी भारताने मानव विजन हे एक जागतिक मॉडेल ठरू शकते. या विधानाचा सविस्तर आढावा घ्या. 250 शब्दांमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचा आहे 15 गुणांसाठी. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. आपण बेसिक माहिती देणार आहोत याची, बाकी तुम्ही तुमच्या प्रकारे आन्सर लिहू शकता. प्रस्तावनेमध्ये तुम्ही नुकतीच म्हणजे AI समिट जी पार पडली आहे तिचा संदर्भ देऊ शकता. मानवचा फुल फॉर्म देऊ शकता आणि प्रत्येक अक्षराचा अर्थ आणि त्याचे महत्त्व तुम्ही स्पष्ट करू शकता. नंतर खाली AI मुळे होणारे फायदे, कृषी, आरोग्य आणि धोके, डीप फेक्स, डेटा चोरी यांचा उल्लेख करू शकता. आणि म्हणजेच जे मानव कन्सेप्ट दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचा फायदा यावर म्हणजे कसा करू शकतो तो तुम्ही संदर्भ देऊ शकता. आणि निष्कर्ष काढताना भारत ग्लोबल रूल मेकर म्हणून कशी प्रतिमा उंचावत आहे ते सुद्धा तुम्ही स्पष्ट करू शकता. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता आन्सर रायटिंग करताना. क्वेश्चन आपण दिलेला आहे पेपर GS3 साठी. नंतर GS2 मध्ये शासन आणि धोरणामध्ये कुठला क्वेश्चन येऊ शकतो तो बघणार आहोत. डिजिटल सार्वभौमत्व, डिजिटल सॉव्हरेनिटी सुनिश्चित करताना तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे हे भारताच्या AI धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पॅक्स सिलिका उपक्रम आणि भारताचे नवीन IT नियम 2026 यांच्या संदर्भात चर्चा करा. तर याच्यावर सुद्धा तुम्ही चर्चा करू शकता. आणि म्हणजे यावर तुम्ही डेटावर राष्ट्राचा अधिकार का महत्त्वाचा आहे ते तुम्ही म्हणजे स्पष्ट करू शकता. नंतर पॅक्स सिलिकासारखे उपक्रम आणि जागतिक करारांमुळे भारताला चिप आणि क्लाउड तंत्रज्ञानासाठी कशी मदत होऊ शकते ते तुम्ही स्पष्ट करू शकता. IT नियम 2026 अंतर्गत सिंथेटिक कंटेंट याबाबत च्या जबाबदाऱ्या हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करू शकता. आता आपण थोडी शॉर्ट माहिती घेणार आहोत IT अमेंडमेंट रूल 2026, कारण याच्यावर सुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर याची म्हणजे थोडक्यात माहिती घेणार आहोत. SGIची नवीन व्याख्या डेफिनेशन ऑफ सिंथेटिक कंटेंट यात दिलेला आहे IT अमेंडमेंट रूल 2026 मध्ये. प्रथमच भारतातील कायद्यात सिंथेटिक जनरेटेड इन्फॉर्मेशन SGI ही संज्ञा स्पष्ट करण्यात आलेली आहे. यात AI किंवा अल्गोरिदमद्वारे तयार केलेल्या किंवा बदललेल्या ऑडिओ, व्हिडिओ आणि इमेजेस यांचा समावेश होतो, जे हुबेहूब खऱ्यासारखे दिसतात. कंटेंट हटवण्यासाठी कमी वेळ दिलेला आहे. टेक डाऊन टाईमलाईन्स, सरकारने मजकूर हटवण्याच्या कालावधीत मोठी कपात केलेली आहे. 3 तासांचा नियम लागू करण्यात आलेला आहे. जर न्यायालयाने किंवा सरकारने एखादा मजकूर बेकायदेशीर ठरवला तर तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 3 तासांच्या आत हटवावा लागेल. पूर्वी तो वेळ 36 तासांचा होता. 2 तासांचा आणीबाणीचा नियम, विशेषतः महिलांच्या संमतीशिवाय तयार केलेल्या अश्लील, डीप फेक्स आणि मॉर्फ केलेले फोटो तक्रार मिळाल्यापासून 2 तासांच्या आत हटवणे बंधनकारक आहे. अनिवार्य लेबलिंग आणि मेटाडेटा, दृश्य लेबल, व्हिज्युअल लेबल्स, AI द्वारे तयार केलेल्या प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओवर स्पष्टपणे AI जनरेटेड असे लेबल असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही आता आजकाल बघत असाल इंस्टाग्राम, फेसबुकवर जे AI वाले व्हिडिओ येतात त्याच्यासाठी म्हणजे ते AI ने बनवलेले आहे असं स्पष्टपणे दिलेलं आहे. तर ते या नवीन आलेल्या नियमांमुळेच. मेटाडेटा, फाईलच्या कोडिंगमध्ये कायमस्वरूपी माहिती प्रोव्हिनन्स असावी लागेल, जेणेकरून तो मजकूर कुठे आणि कशाच्या सहाय्याने तयार झालेला आहे ते शोधता येईल. वापरकर्त्याची घोषणा, मजकूर अपलोड करताना युजरला तो AI ने बनवला आहे की नाही हे जाहीर करावे लागेल. सेफ हार्बर, धोक्यात म्हणजे जर एखाद्या प्लॅटफॉर्मने उदाहरणार्थ इंस्टाग्राम, फेसबुकवरील नियमांचे पालन केले नाही तर त्यांना मिळणारे सेफ हार्बर संरक्षण रद्द होईल. आणि याचा अर्थ असा की युजरने पोस्ट केलेल्या चुकीच्या माहितीसाठी थेट त्या कंपनीला जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर खटला चालवला जाईल. जर युजरने चुकीची माहिती दिलेली आहे आणि म्हणजे तरी त्या कंपनीने त्याची माहिती हटवली नाही इंस्टाग्राम, फेसबुकद्वारे, तर त्या कंपनीला जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर खटला चालवला जाईल चुकीची पोस्ट केलेली असल्यास. नंतर या टॉपिकवर एथिक्समध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो तो बघणार आहोत. तंत्रज्ञान हे केवळ कार्यक्षमतेसाठी, एफिशियन्सी नसून ते मानवाच्या कल्याणासाठी असावे. मानव केंद्रित AI, ह्युमन सेंट्रिक AI विकसित करताना येणाऱ्या नैतिक आव्हानांवर प्रकाश टाका. याच्यावर एसेमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. जसे आपल्याला पहिले क्वेश्चन येत होते एसेवर विज्ञानावर आधारित येत होते, तसे आता AI सध्या AI म्हणजे ट्रेंडमध्ये आहे. तर
AI ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे तुम्ही AIवर क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता एसेमध्ये सुद्धा. तर त्याचीसुद्धा तुम्ही तयारी करायला हवी. याच्यात आपण आन्सर लिहिताना बघणार आहोत. तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट फक्त कार्यक्षमता वाढवणे नसून मानवी प्रतिष्ठा, न्याय आणि कल्याण साधणे असावे. प्रस्तावनेमध्ये तुम्ही लिहू शकता. मानव केंद्रित AI म्हणजे असा कृत्रिम बुद्धिमत्ता विकास जो मानवी हक्क, स्वायत्तता आणि नैतिक मूल्यांचा सन्मान करतो. उदाहरणार्थ युनेस्कोने AIसाठी नैतिक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. ती मानवाधिकारांवर आधारित आहेत. ते तुम्ही बघू शकता. आन्सर रायटिंगमध्ये त्याचा तुम्ही वापर करू शकता. नंतर जी संकल्पना आहे त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता. मानव केंद्रित AIची वैशिष्ट्ये द्यायची आहेत. मानव केंद्रित AI विकसित करताना येणारी नैतिक आव्हाने, एथिकल चॅलेंजेस काय आहेत ते बघणार, ते लिहायचे आहेत. भारतीय संदर्भ, इंडियन कंटेक्स्टमध्ये कुठली आव्हाने येऊ शकतात ते सुद्धा द्यायचे. डिजिटल इंडिया आणि AI मिशनमुळे AIचा वेगाने विस्तार कसा होत आहे तो दर्शवायचा आहे. डेटा संरक्षण कायदा, IT नियममध्ये कशा सुधारणा, कशा उपयोजना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही लिहू शकता, जेणेकरून तुमचा आन्सर आणखी उत्कृष्ट होईल आणि आन्सर वाचणाऱ्याला सुद्धा, एक्झामिनरला सुद्धा वाटेल की आन्सरमध्ये खूप कंटेंट आहे आणि सगळ्या संकल्पना कव्हर केलेल्या आहेत. डेटा संरक्षण कायदा, IT नियम इत्यादींची गरज. नीती आयोगने रिस्पॉन्सिबल AI फॉर ऑल संकल्पना मांडलेली आहे, ती तुम्ही स्पष्ट करू शकता. नैतिक मार्गदर्शक तत्त्वे, उपाय वे फॉरवर्डमध्ये करू शकता. आणि निष्कर्ष लिहिताना तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट मानवी उत्कर्ष असावे असं, आणि मानव केंद्रित AI हे सर्वांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञान या मूल्यांवर आधारित असावे. या प्रकारे तुम्ही ते कॉन्क्लूड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करू शकता. तर आजचा हा टॉपिक आपल्याला झालेला आहे. AI इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026. यात आपण सर्व कव्हर केलेलं आहे. जे म्हणजे युनिव्हर्सिटीचं फेक रोबोट आलेलं होतं किंवा काही म्हणजे मॅनेजमेंटवर क्वेश्चन झालेली होती, त्यावर आपण डिस्कशन नाही केलेलं आहे. कारण त्या युनिव्हर्सिटीवर काय कारवाई करायची ती गव्हर्नमेंट डिसाईड करेल, आणि जे मॅनेजमेंटचे थोडे म्हणजे मॅनेजमेंटवर क्वेश्चन करण्यात आलेले होते ते सुद्धा गव्हर्नमेंट नेक्स्ट समिट आयोजित करताना त्यावर उपाययोजना करेल आणि नेक्स्ट समिट आयोजित करताना सुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवेल. तर यावर आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येणार नाही आहेत. आपण आपल्या एक्झामसाठी कशाप्रकारे ही समिट महत्त्वाची आहे आणि आपल्या एक्झाममध्ये कशाप्रकारे क्वेश्चन येऊ शकतात ते आपण बघितलेलं आहे, आणि यातून आपण काय आपण शिकलो आणि या समिटमुळे भारतातील आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि भारतातील इन्व्हेस्टमेंटवर कशाप्रकारे याचा इम्पॅक्ट होणार आहे ते आपण आज बघितलेलं आहे, आणि आपल्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. तर ते तुम्ही समजून घ्या चांगल्याने, आणि सगळ्या यावर कशाप्रकारे क्वेश्चन येऊ शकतात त्याचीसुद्धा तयारी करून घ्या, जेणेकरून तुम्ही यावर कुठलाही प्रश्न आला तरी तो सोडवू शकाल आणि चांगले मार्क्स मिळवू शकाल. आपलं अंतिम उद्दिष्ट आहे आपल्याला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे आणि आपली पोस्ट मिळालेली पाहिजे. तर याचा फायदा तुम्ही करून घ्याल. थँक्यू व्हेरी मच. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये सुद्धा भेटूयात. आपण नवीन कंटेंट म्हणजेच डेली करंट अफेअर्स व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत. तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपण नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येणार आहोत करंट अफेअर्सचा, जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी करंट अफेअर्सद्वारे करून घेऊ. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी जोडून राहा. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.